श्री स्वामी समर्थ. अधिक मास संपायला आता अवघे काही दिवसच उरले आहेत. तुम्हाला माहीत आहे का, संपूर्ण महिनाभरात जरी तुमच्याकडून काही साधना झाली नसेल, तरीही या शेवटच्या 5 दिवसात केलेली एक छोटीशी तुळशी सेवा तुम्हाला संपूर्ण महिनाभराच्या उपवास आणि पूजेचं फळ मिळवून देऊ शकते. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती बऱ्याचशा लोकांना माहीत देखील नसेल. तर ती म्हणजे तुळशीला फक्त पाणी घालणं म्हणजे पूजा नाही. तर तुम्हाला आज मी एक अशी तुळशी अर्चन सेवाबद्दल बोलणार आहे, जी थेट वैकुंठाचे दरवाजे उघडणारी मानली जाते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की शेवटीचा नियम जर चुकला तर पूर्ण पूजेचं फळ निष्फळ ठरू शकतं. सकाळ झाली की आपल्या गृहिणींचे पाय चाकासारखेच धावू लागतात. मुलांचा डब्बा, ऑफिसची तयारी, नवऱ्याची गडबड, घराची स्वच्छता आणि स्वयंपाक या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना दिवस कधी मावळतो हे देखील समजत नाही. आणि जेव्हा रात्र होते, तेव्हा आपण थकून झोपायला जातो, तेव्हा मनात कुठेतरी एक हुरहुर असते, की अरे, आज देवासाठी, स्वतःच्या आध्यात्मिक सेवेसाठी, शांततेसाठी मला वेळच मिळाला नाही. अधिक मास सारखा पवित्र महिना चालू आहे, पण मला धड 2 माळा किंवा जी तुम्ही मनात सेवा ठरवली आहे, ती तुम्हाला करायला वेळ मिळत नाही. जर तुमच्याही मनामध्ये असंच अपराधीपणा असेल, तर मनातून ही हुरहुर काढून टाका. कारण की भगवंताला तुमच्या तासनतास बसून करणाऱ्या पूजेपेक्षाही तुमच्या मनातील खरी भक्ती महत्त्वाची वाटते. आणि म्हणूनच या संसाराच्या धावपळीतून फक्त 10 मिनिटं काढून तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या मानसिक शांततेसाठी ही सेवा करू शकता. तर अधिक मासाला एवढे महत्त्व का आहे? आणि विष्णूशी संबंध. तर बऱ्याच जणांना माहीत देखील असेल, की अधिक मासमध्ये विष्णूची पूजा अर्चना केली जाते. तर या महिन्यामध्ये इतकं महत्त्व काय? तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याचा कोणतातरी एक स्वामी देव आहे. पण जेव्हा या अधिक मासाची निर्मिती झाली, तेव्हा याला मलमास म्हणून हिणवलं गेलं होतं आणि कोणताही देव या महिन्याचा स्वामित्व घ्यायला तयार नव्हते. तेव्हा स्वतः भगवान विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं होतं पुरुषोत्तम मास. म्हणून हा महिना अधिक मास, पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. तर या महिन्यात केलेली छोटीशी सेवा ही इतर महिन्यांपेक्षा केलेल्या करोडो पटीच्या सेवेपेक्षाही श्रेष्ठ ठरते. आध्यात्मिकदृष्ट्या या काळामध्ये विश्वामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी कार्यरत असते. हा काळ केवळ उपास, तापासचा नाही, तर आपल्या शरीरातील आणि घरातील नकारात्मकता बाहेर काढून टाकण्याचा सुवर्णकाळ आहे. फक्त हे शेवटचे 5 दिवस. संपूर्ण महिना गेला तरी देखील चालेल, तुम्ही काही केलं नसेल तर. पण अधिक महिन्याचे हे शेवटचे 5 दिवस आध्यात्मिक ऊर्जेचा उच्चांक असतात. तर या 5 दिवसात पुरुषोत्तम समाप्ती काळ उत्तर असं म्हणतात. जसं की आपण एखाद्या परीक्षेच्या शेवटच्या काही दिवसामध्ये जास्त अभ्यास करून चांगले गुण मिळवतो. तसंच या शेवटच्या 5 दिवसात केलेली साधना थेट भगवंतापर्यंत पोहोचते. पण इथे लोकं सगळ्यात मोठ्या चुका करतात. अनेक जण शेवटचे 5 दिवस आले, की चला आता महिना संपत आला म्हणून आळस करतात. काही महिला तर या दिवसामध्ये कटकट किंवा चिडचिडपणा करतात घरात. तर लक्षात ठेवा, की या पवित्र दिवसामध्ये जर घरामध्ये नकारात्मक शब्द उच्चारले गेले असेल, तर लक्ष्मी माता रुष्ट होते. आणि या दिवसात कोणालाही दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका आणि संध्याकाळच्या वेळी घरात अंधार करून ठेवू नका. तुळशी अर्चनाची संपूर्ण सेवा कशी करायची आहे? तर ही पद्धत अत्यंत सोपी आहे, पण त्याचे नियम नीट समजून घ्या. योग्य वेळ आणि पूर्वतयारी. ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळी करू शकता. जर सकाळी करणार असाल तर स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करूनच तुळशीजवळ जा. संध्याकाळी करणार असाल तर स्वच्छ हातपाय धुवून, तोंड धुवून ही सेवा करायला बसा. दिवा लावण्याची अचूक पद्धत.
तुळशीसमोर सर्वोत्तम एक शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिव्याच्या दिवा डायरेक्टली थेट जमिनीवरती ठेवू नका. थोड्याशा अक्षता किंवा हळदीचं मंडल करून त्याच्यावरती दिवा ठेवा. एखादा छोटासा प्लेट घ्या, त्याच्यावरती दिवा ठेवा, त्याला हळद-कुंकू लावा, अक्षता टाका आणि मग दिवा ठेवा. डायरेक्टली जमिनीवरती ठेवू नका. अर्चनाची मुख्य विधी म्हणजे आता एक तांब्याच्या किंवा पितळेच्या पात्रात स्वच्छ जल घ्या. त्यात थोडी हळद, कुंकू आणि अक्षता टाका. भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. पण तुळशी मातेला स्वतः विष्णूचे स्वरूप असलेल्या शालिग्राम किंवा बालकृष्णाची मूर्ती प्रिय असते. तर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर ती तुळशीच्या कुंडीत किंवा शेजारी एका तामणामध्ये ठेवा. तुम्हाला घ्यायची आहेत 108 तुळशीची पानं किंवा जर तेवढी पानं नसतील तर तुम्ही पांढरी अक्षता किंवा मोगऱ्याची फुलं देखील वापरू शकता. प्रत्येक वेळी एक पान किंवा फूल बाळकृष्णाच्या चरणी किंवा तुळशीच्या मुळाशी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा म्हणा आणि जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा. आणि जर तुम्हाला ही सेवा करायला वेळ नसेल तर शॉर्टकट मेथड वापरा. जर तुम्हाला 108 वेळा मंत्र म्हणायला जमत नसेल तर फक्त तुम्ही 11 वेळा देखील शांत डोळे बंद करून तुळशी समोर बसा. विष्णू सहस्रनामाचा तुम्ही ऑडिओ मोबाईलवरती लावा आणि तो ऐकत ऐकत तुळशीला प्रदक्षिणा घाला. घरात तुळस नसेल तरी देखील पर्याय आहेत. आता इथे एक गोष्ट खूप लोकांना माहीत नसते. जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल आणि घरात जर तुळस नसेल तर बाजारातून तुळशीचे रोपटं आणून घरात ठेवा किंवा बाळकृष्णाच्या फोटोसमोर तुळशीचं पान आणून तुम्ही ते अर्पण करा. देव तुमच्या सोयीपेक्षा तुमचा भाव पाहतो. तर या महिनाभराचे पुण्य म्हणजे काय? बऱ्याचशा लोकांना वाटेल, मनात प्रश्न येईल की महिनाभराचे पुण्य म्हणजे नक्की काय होतं? तर आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात का? तर नाही. या महिन्याचे मुख्य 3 संकेत मिळतात. मानसिक शांतता. तुमच्या मनात विनाकारण येणारे भीतीचे आणि चिंतेचे विचार थांबतात. मेंटल पीस तुम्हाला मिळतो. घरातील पॉझिटिव्हिटी. ज्या घरामध्ये रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लागतो आणि अर्चन होतं, तेथे पती-पत्नीमधील कलेश कमी होतात. मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. तर अतृप्त आत्म्यांना गती. या पुण्याचा अंश आपल्या पितरांना देखील मिळतो, ज्यामुळे पितृदोष शांत होऊन घराची प्रगती होते. तर हे सगळं करत असताना काही चुका टाळल्या पाहिजेत. काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. या तुळशीचं पान हे रविवारी आणि एकादशीच्या दिवशी कधीही तोडू नये आणि तुळशीला पाणी देखील एकादशी आणि रविवारी घालू नये. या 5 दिवसात जर रविवार किंवा एकादशी आली असेल तर आदल्या दिवशीच पानं तोडून ठेवावीत आणि तुळशीचे पान कधीही शिळं होत नाही. संध्याकाळच्या आरतीनंतर किंवा सूर्योदयानंतर कधीही तुळशीला स्पर्श करू नये आणि पाणी घालू नये. त्यावेळी केवळ तुम्ही लांबूनच फक्त दिवा ओवाळा. तुळशीच्या कुंडीत कधीही कचरा, केसाचे बुचके किंवा उष्ट पाणी पडणार बऱ्याचशा नाही वेळेस याची काळजी घ्या. महिलांकडून नकळत या महत्त्वाचे नियम पाळले जात नाहीत आणि याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण हे नियम खूप महत्त्वाचे असतात. एका गावामध्ये सुमती नावाची एक अत्यंत गरीब गृहिणी राहत होती. घरात 18वे वर्ष इतकं तिच्याकडे दारिद्र्य होतं घरामध्ये आणि पती आजारी, मुलांच्या शिक्षणाची अबळच होती. संपूर्ण अधिक मास तिने संसाराच्या विवेचनात आणि मजुरी करण्यामध्ये घालवलं. तिला देवाचे काहीच करता आले नाहीत आणि अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस उरले होते. गावातील इतर महिला मंदिरामध्ये जाऊन मोठं पूजा करायच्या आणि सुमतीला स्वतःची लायकी कमी वाटू लागली. त्यामुळे ती रडत रडत गावातील एका वृद्ध साधूकडे गेली आणि म्हणाली की महाराज, माझ्याकडे ना पैशाचे बळ आहे ना वेळेचे. माझा अधिक मास वाया गेला.
तेव्हा त्या साधूने हसून तिला सांगितले, की "मुली, भगवंत श्रीमंतीचा भुकेला नाही. घराबाहेर तुझ्या जी तुळस आहे, तेथे जा आणि शेवटीच्या 5 दिवसात मनात कोणताही स्वार्थ न ठेवता फक्त विष्णूंचे नाव घेऊन एक दिवा लाव आणि डोळ्यात आनंद अश्रू आणून प्रार्थना कर." सुमतीने अगदी तसंच केलं. केवळ 5 दिवस तिने पूर्ण श्रद्धेने तुळशीजवळ जाऊन तुळशीची सेवा केली. तिची भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि तिच्या पतीचे आजारपण दूर झाले आणि घरात अचानक सुख समृद्धीचे मार्ग मोकळे झाले. तर या कथेचा मध्ये अर्थ हाच आहे, की तुमची परिस्थिती कशीही असू द्या, पण तुमचा भाव हा महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही या शेवटच्या 5 दिवसात हे तुळशी अर्चन पूर्ण कराल, तेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल जाणवतील. तुमचं मन अत्यंत शांत होईल, रात्रीची झोप शांत येईल आणि ज्या माता-भगिनींना विनाकारणच डिप्रेशन किंवा अनामिक भीती वाटते, त्यांची भीती नष्ट होईल आणि घरातील नकारात्मक शक्ती, नजर-दोष देखील दूर पळतील. हे मी केवळ सांगत नाही आहे, तर हा आपल्या ऋषीमुनींचा आणि शास्त्रांचा देखील अनुभव आहे बऱ्याचशा जणांचा. भगवान विष्णूंची कृपा झाली, की अशक्यही गोष्टी शक्य होतात. तर हाच या सेवेचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. त्यामुळे तुळशीची सेवा या 5 दिवसामध्ये जरूर करा. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे शेवटचे 5 दिवस रोज तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा. विष्णू मंत्राचा जप करायचा आहे आणि घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही या 5 दिवसात तुळशी सेवा मनापासून करत असाल, तर कमेंट्समध्ये नक्की जय श्री विष्णू किंवा श्री स्वामी समर्थ लिहा. आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये एका स्वामी भक्तापर्यंत, प्रत्येक महिलेपर्यंत जरूर पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.